Welcome students. So now we will start the third chapter, that is inheritance and variation. Okay. Now actually the meaning of inheritance, that is the transmission. ट्रान्समिशन त्याला मराठीमध्ये संक्रमण म्हणतो आपण. ठीक आहे. इनहेरिटन्सला दुसरा शब्द आहे हेरिडिटी. तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. ओके. आणि इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन, वन अँड द सेम. नाउ वी विल see what is the definition of the inheritance. The transmission of genetic information from generation to generation is known as heredity or inheritance. Here ट्रान्समिशन आहे, संक्रमण आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जनुकीय माहितीचं कुठून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. तुम्हाला माहिती आहे की आई वडिलांमध्ये असणारे गुणधर्म त्यांच्या मुलांमध्ये ट्रान्समिट होत असतात. ठीक आहे. तर ट्रान्समिट होतात म्हणजेच ते इनहेरिट होतात. तर ही जी प्रक्रिया आहे तिलाच म्हणायचं हेरिडिटी, ज्याला मराठीत आपण अनुवंशिकता म्हणतो, किंवा इनहेरिटन्स आहे म्हणजे संक्रमण आहे. द ग्रेगर मेंडल वॉज द फर्स्ट हू गेव द एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. तर हे इनहेरिटन्सची प्रक्रिया कशी होते त्याचं व्यवस्थित ॲक्युरेट असं एक्सप्लेनेशन सर्वात प्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे तर तो आहे ग्रेगर मेंडल. ओके. सो ग्रेगर मेंडल गेव द explanation for the first time about the mechanism of the inheritance. Now this Gregor Mendel studied 7 traits in garden pea plant. आता बघा, ट्रेट्स म्हणजे गुणधर्म, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, गुणधर्म किंवा त्याला कॅरेक्टर्स म्हणतो ना आपण. तर ग्रेगर मेंडलनी काय केलं, गार्डन पी प्लॅन्ट पायसम सॅटिव्हम त्याचं सायंटिफिक नाव आहे त्या वनस्पतीचं, गार्डन पी प्लॅन्ट. वाटाण्याचे माहिती तुम्हाला, वाटाणा सर्वांना. तर त्याच्यामध्ये 7 वेगवेगळे गुणधर्म असतात, त्याचा अभ्यास त्यांनी केला. ओके. अँड ॲक्च्युली धिस ग्रेगर मेंडल कॅरीड आउट मेनी क्रॉसेस by using the hybridization technique to study the inheritance pattern. Okay. So according to the Mendel, the traits are inherited by something. आता त्यांनी त्याला सुरुवातीला समथिंग म्हटलं की देर इज समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. मेंडलच्या मते गॅमेटिक सेलमध्ये म्हणजेच गॅमेटमध्ये असं काहीतरी आहे ना, समथिंग म्हणजे काहीतरी आहे की ज्याच्यामुळे एका पिढीमधले गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होतात. ठीक आहे. आणि त्यानंतर मेंडलनीच ही कॉइन द टर्म फॅक्टर्स फॉर दिस समथिंग. नंतर त्यांनीच हे आधी जो समथिंग म्हणत होता त्याला त्याने नंतर फॅक्टर असं नाव दिलेलं आणि त्याने असं सांगितलं की हे जे फॅक्टर्स आहेत these are responsible for the expression of the trait. एखाद्या सजीवामध्ये एखादा गुणधर्म दिसण्यासाठी कोण कारणीभूत आहे, तो फॅक्टर कारणीभूत आहे. आणि याच फॅक्टरला आताच्या काळामध्ये जीन्स असं म्हटलं जातं, ज्याला मराठीत आपण जनुके म्हणतो. आलं लक्षात. सो द फॅक्टर्स आर नाऊ टर्म ॲज जीन्स, जनुके. अँड सी हिअर दीज जीन्स दे ऑलवेज ऑकर इन पेयर्स. ते जोडीने असतात म्हणजे त्यांचे 2 संख्येमध्ये असतात. दे ऑकर इन पेयर्स इन द पॅरेंट्स. सो अशा प्रकारे त्या समथिंगला नंतर जीन्स हे नाव मिळालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की पी प्लॅन्टमध्ये जे 7 ट्रेट्स मी आता तुम्हाला सांगितलं ना, ते 7 ट्रेट्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या टेक्स्ट बुकला रेफर करूया. टेक्स्ट बुकमध्ये एक टेबल दिलेला आहे. ओके. दिसतंय तुम्हाला सर्वांना. पहा या ठिकाणी या टेबलमध्ये दिले बघा, these are the 7 pairs of contrasting visible characters in the pea plant. म्हणजे जे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. पायसम सॅटिव्हम हे पी प्लॅन्टचं सायंटिफिक नाव आहे. पी प्लॅन्ट ट्रेट्स. आता या ठिकाणी बघा या डायग्रॅममध्ये डॉमिनंट ट्रेट, डॉमिनंट म्हणजे वर्चस्व दाखवणारे ट्रेट, आणि रिसेसिव्ह ट्रेट, रिसेसिव्ह म्हणजे जे दुय्यम दर्जाचे आहेत, म्हणजे याच्या उपस्थितीमध्ये हा गुणधर्म सप्रेस होतो, हा गुणधर्म स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. आणि डॉमिनंट म्हणजे जो स्वतःचं वर्चस्व सिद्ध करतो, स्वतःचा गुणधर्म तो दाखवतो. ठीक आहे.
आपण नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत क्रॉसेसमध्ये, त्यावेळेस तुम्हाला आणखीन समजेल की डॉमिनंट म्हणजे काय आणि रिसेसिव्ह म्हणजे काय. या ठिकाणी बघा पहिला आहे बघा सीड शेप आणि सीड कलर. म्हणजे सीड माहिती आहे तुम्हाला, बीचा आकार कसा आहे आणि बीचा कलर कसा आहे, हा पहिला आहे. नंतर पॉड आहे, पॉड म्हणजे शेंग आहे. ही शेंग इथे दाखवलेली फ्रूट आहे ना, हा पॉड प्रकारचा आहे, फ्रूट आहे. सो पॉड शेप, शेंगेचा आकार कसा आहे, आणि पॉड कलर, शेंगेचा कलर कसा आहे. नंतर आहे फ्लावर कलर, फुलांचा कलर, फ्लावर लोकेशन, फुलाची इथे या ठिकाणी पोझिशन कशी आहे, आणि प्लॅन्ट हाईट, पी प्लॅन्ट आहे ना त्याची हाईट त्याच्यावरून. हे 7 ट्रेट्स आपल्याला बघायचे आहेत. तर पहिलं बघूया आपण सीड शेपबद्दल. आकृतीमध्ये बघा सीड शेपमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे ठिकाणी राऊंड, अगदी गोल आकाराचा जर सीड असेल ना तर हा डॉमिनंट ट्रेट आहे. आणि याच्या विरुद्ध याचा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे रिंकल्ड सीड. रिंकल्ड कंडिशन रिसेसिव्ह आहे. रिंकल्ड म्हणजे काय बघा, याचा वरचा पृष्ठभाग खडबडीत आहे ना, एकदम स्मूथ आहे का नाही, याचा कसा स्मूथ आहे, अगदी गोल गरगरीत असा हा सीड आहे. हा थोडा खडबडीत आहे, त्याला म्हटलेले रिंकल्ड. समजलं. मग पहिली जोडी काय झाली, राऊंड अँड रिंकल्ड शेप ऑफ द सीड. दुसरी जोडी आहे सीड कलरची. या ठिकाणी बघा येलो कलरचा जर सीड असेल तर हा चांगला समजला जातो, डॉमिनंट समजला जातो. परंतु ग्रीन कलरचा, जास्त डार्क ग्रीन कलरचा असा जर पीचा सीड असेल तर तो रिसेसिव्ह गृहीत धरला जातो. लक्षात आलं. तिसरी जोडी आहे पॉड शेपबद्दल, शेंगाईचा आकार कसा आहे. या ठिकाणी बघा ह्या दोन्ही शेंगेच्या आकारामध्ये फरक तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी ही सीड हा पॉड पूर्ण फ्लॅट आहे, पसरट आकाराचा आहे. याची जी मार्जिन जर बघितली तुम्ही, ही मार्जिन पूर्णपणे स्मूथ आहे. ठीक आहे. तर याला म्हटलेलं इन्फ्लॅटेड पॉड शेप. हा इन्फ्लॅटेड फ्लॅट. इथं जर बघितलं ना तुम्ही तर या ठिकाणी आकृती तुम्ही बघू शकता, देर आर सम कन्स्ट्रिक्शन्स आहे ना इन द मार्जिन, कन्स्ट्रिक्शन आहे, हे असे कन्स्ट्रिक्शन आहे. तर तुरीचे शेंग जर पाहिले असेल ना बघा, तुरीच्या शेंगा अशा दिसतात है ना, वाटाण्याची शेंग अशी दिसते. तर हा इन्फ्लॅटेड शेप हा डॉमिनंट असतो. आणि हा असा कन्स्ट्रिक्टेड म्हणजे खाचा असणारा, दोन्ही बाजूला अशा खाचा दिसतात आपल्याला. हा जो कन्स्ट्रिक्टेड पॉड शेप आहे याला रिसेसिव्ह ट्रेट म्हटलेले आहे. ही तिसरी जोडी झाली ट्रेटची. चौथी जोडी आहे पॉड कलरबद्दल. तर ग्रीन अगदी हिरवीगार शेंग असेल तर तिला डॉमिनंट ट्रेट म्हटलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध येलो म्हणजे पिवळसर रंगाची जर पॉड असेल तर त्या ठिकाणी तो रिसेसिव्ह गुणधर्म गृहीत धरला जातो. त्यानंतर व्हॉट अबाउट द कलर ऑफ द फ्लावर. सी हिअर द पर्पल कलर ऑफ द फ्लावर इज डॉमिनंट है ना, पर्पल थोडासा असा जांभळट कलर दिसतोय तुम्हाला. आणि व्हाईट कलर असेल तर तो ट्रेट रिसेसिव्ह म्हणून गृहीत धरला जातो. ठीक आहे. त्यानंतर सी हिअर अबाउट द लोकेशन ऑर पोझिशन ऑफ द फ्लावर. आता इथे ॲक्झियल, प्रत्येक अक्षाला जर फुलं येत असतील वनस्पतीमध्ये तर ती ॲक्सियल कंडिशन झाली. त्या ॲक्सियल कंडिशनमध्ये म्हणजे जास्त फुलं येतात. जास्त फुलं म्हणजे जास्त फळं. तो माहिती ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होत असतं. तर जेवढे जास्त फुलं येतील तेवढे जास्त फळं येतील. म्हणून ही जी कंडिशन आहे ही डॉमिनंट आहे. लक्षात आलं तुम्हाला. आणि त्यानंतर बघा टर्मिनल. टर्मिनल म्हणजे फक्त आता ही प्लॅन्ट आहे, पी प्लॅन्ट, त्याचा फक्त शेंडा आहे, शेंड्यालाच फक्त फुलं येत असतील तर त्या पोझिशनला म्हणायचं टर्मिनल पोझिशन किंवा टर्मिनल लोकेशन ऑफ द फ्लावर. अँड दिस इज द रिसेसिव्ह ट्रेट इन द गार्डन पी प्लॅन्ट. नाव लास्ट वन दॅट इज अबाउट द हाईट ऑफ द स्टेम. सियर इन द हाईट ऑफ द स्टेम, इफ द हाईट इज टॉल म्हणजे जास्त उंच वनस्पती असेल ना तर ती झाली डॉमिनंट ट्रेट है ना. ही डॉमिनंट ट्रेट आहे हाईटमध्ये. टॉलनेस आणि डार्क म्हणजे बुटकी असणे, शॉर्ट है ना. तर वनस्पतीची उंची जर कमी असेल, कमी उंचीची जी जात आहे पी प्लॅन्टमध्ये, तो गुणधर्म काय धरला जातो, रिसेसिव्ह धरला जातो. आलं लक्षात तुम्हाला. सो देर मे बी अ क्वेश्चन इन द एक्झाम. इनलिस्ट द 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द पी प्लॅन्ट. 7 कॅरेक्टर्स. डायग्राम वगैरे काढायचं नाही तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही लिहायचं सीड शेप, पुढे ॲरो करायचा, राऊंड डॉमिनंट, म्हणजे डॉमिनंटचा एक कॉलम करायचा उभा आणि त्याच्या शेजारी रिसेसिव्हचा. डॉमिनंटमध्ये लिहायचं राऊंड, रिसेसिव्हमध्ये लिहायचं रिंकल. अशा 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची यादी तुम्ही करू शकता. म्हणजे इनलिस्ट द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इन द पी प्लॅन्ट. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आलं लक्षात. सो ऑल दिस इज अबाउट द 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग विजिबल कॅरेक्टर्स इन द पी प्लॅन्ट. नाव सी हिअर नेक्स्ट. In this chapter we have to study some terms which are used during the
different types of the crosses, and here these are the genetic terminology. त्याला संज्ञा म्हटलेलं आहे. तर काही महत्त्वाच्या संज्ञा आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पहिलं आहे व्हॉट इज कॅरेक्टर. इन शॉर्ट आय हॅव रिटन हिअर व्हॉट इज अ कॅरेक्टर, ज्याला मराठीमध्ये गुणधर्म म्हणतो आपण. सो व्हॉट इज कॅरेक्टर? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. कोणत्याही सजीवाचं एखादं गुणवैशिष्ट्य असेल तर त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम. सो हाईट ऑफ द स्टेम किंवा कलर ऑफ द फ्लावर, समजलं ना, किंवा शेप ऑफ द सीड, हे झालं कॅरेक्टर. आलं लक्षात? त्यानंतर आपण बघूया व्हॉट आर द ट्रेट्स. ट्रेट म्हणजे काय आपण बघूया या ठिकाणी. आता कॅरेक्टर आणि ट्रेटमध्ये काय फरक आहे आपण बघूया. ॲक्च्युली ट्रेट इज नथिंग बट इट इज अ कॅरेक्टर बट विच इज इनहेरिटेड. सो ट्रेट इज अँड इनहेरिटेड कॅरेक्टर, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा गुणधर्म, त्याला ट्रेट म्हटलेले. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल टॉल. सो टॉलनेस इज अ कॅरेक्टर विच इज इनहेरिटेड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. किंवा डॉर्फनेस आहे, बुटकेपण आहे, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो, त्याला म्हटलेले ट्रेट. समजलं? तिसरं आहे फॅक्टर. आत्ता आपण बघितलं की मेंडलनी ज्याला आधी समथिंग म्हटलं, नंतर त्याला फॅक्टर म्हटलं, आणि त्याच फॅक्टरला नंतर जीन्स हे नाव दिलं गेलेलं आहे. आज आपण जीन्स हा शब्द वापरतो त्या फॅक्टरला. अँड ॲक्च्युली द फॅक्टर इज नथिंग बट इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणजेच इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स ऑर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. सो जीन्स आर युनिट ऑफ हेरिडिटी. समजलं? चौथा आहे टर्म अलिल्स ऑर अलिलोमॉर्फ्स. आता अलिलोमॉर्फ्सचा हा शॉर्ट फॉर्म आहे अलिल्स. सो व्हॉट आर अलिल्स? ॲक्च्युली two or more alternative forms of the gene present on identical loci on homologous chromosomes. ठीक आहे. आता ॲक्च्युली अलिल्स म्हणजे जीन्सच आहेत, परंतु त्याचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतील आणि त्यांचं स्थान, त्यांचं पोझिशन सेम असेल होमोलॉगस क्रोमोझोमवर. 11वीला आपण होमोलॉगस क्रोमोझोमची व्याख्या पाहिली होती. होमोलॉगस क्रोमोझोम, दॅट इज वन इज मॅटर्नल क्रोमोझोम, अदर इज पॅटर्नल क्रोमोझोम. दे फॉर्म अ पेअर इन डिप्लॉइड सेल्स. ओके. Here I will draw some symbolic such as here. Suppose this is the paternal chromosome. Okay. Now this is suppose maternal chromosome. Suppose this is the paternal chromosome. See here. Suppose here there is a gene, and here there is a alternative form of the gene. Okay. इथे हा एक जीन आहे, हा एक जीन आहे, आणि ही होमोलॉगस क्रोमोझोमची जोडी. लक्षात आलं ना? सो पहा द्या, 2 or more alternative forms of the gene present on the identical gene loci. पोझिशन कशी आहे? आयडेंटिकल आहे ऑन द होमोलॉगस क्रोमोझोम. ही समजा होमोलॉगस क्रोमोझोमची जोडी. समजा इथे कॅपिटल टी आहे, आणि इथे स्मॉल टी आहे. आता या ठिकाणी बघा, जो डॉमिनंट जीन असतो की नाही, तो नेहमी कॅपिटल अल्फाबेटने दाखवतात, आणि जो रिसेसिव्ह जीन असतो की नाही, हा नेहमी स्मॉल अल्फाबेटने दाखवतात, स्मॉल लेटरने दाखवतात. म्हणजे हा कॅपिटल टी ना, याला आपण डॉमिनंट जीन म्हणायचं, आणि छोटा टी काढला की नाही आपण, हा याला रिसेसिव्ह जीन म्हणायचं. सो हे एकमेकांचे काय झाले? अलिल्स झाले किंवा अलिलोमॉर्फ झाले. हे एक उदाहरण आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघूया 5 नंबरला व्हॉट इज डॉमिनंट है ना. व्हॉट इज डॉमिनंट? सी हिअर अँड अलील. आता अलील म्हणजे जीन. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा अलील शब्द येईल ना, त्याचा अर्थ जीन असा घ्यायचा. इट इज व्हॉट इज डॉमिनंट? इट इज अन अलील दॅट एक्सप्रेसेस इट्स ट्रेट इव्हन इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील. एक अलील जो दुसऱ्या त्याच्याच अल्टरनेटिव्ह अलीलच्या उपस्थितीमध्ये स्वतःचं एक्सप्रेशन करू शकतो, स्वतःला दर्शवू शकतो, तो डॉमिनंट असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ हा कॅपिटल टी जो आहे ना, हा स्मॉल टीच्या उपस्थितीमध्ये स्वतःला दाखवू शकतो. किंवा कॅपिटल वाय जो येलो कलरसाठी आहे, हा छोटा वाय म्हणजे ग्रीन जे आहे कलर, त्याच्या उपस्थितीमध्ये स्वतःला दर्शवू शकतो. किंवा राऊंड शेप आहे है ना,
हा रिंकलच्या प्रेझेन्सीमध्ये सुद्धा स्वतःला दाखवू शकतो, कारण हा डॉमिनंट आहे. लक्षात आलं. सो डॉमिनंट इज द अलील विच कॅन एक्सप्रेस इटसेल्फ इन प्रेझेन्स ऑफ द अदर अलील. ओके. आता याच्या विरुद्ध आहे रिसेसिव्ह. मी तुम्हाला सांगितलं रिसेसिव्ह म्हणजे दुय्यम दर्जाचा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, व्हॉट इज रिसेसिव्ह? ॲन अलील, पुन्हा अलील म्हणजे जीन. इट इज ॲन अलील विच इज नॉट एक्सप्रेस, जो स्वतःला दाखवू शकत नाही, स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. केव्हा? इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील, दुसऱ्या त्याच्याच अल्टरनेटिव्ह अलीलच्या उपस्थितीमध्ये तो स्वतःला दाखवू शकत नाही. तो त्या ठिकाणी सप्रेस होतो. म्हणजे एक्सप्रेसच्या विरुद्ध सप्रेस. एक्सप्रेस म्हणजे स्वतःला दाखवणे, सप्रेस म्हणजे दाबला जाणे. तो डॉमिनंटकडून दाबला जातो. उदाहरणार्थ बघा, आता स्मॉल टी आहे, कॅपिटल टीच्या उपस्थितीत स्मॉल टी म्हणजे डार्कनेस दाखवू शकत नाही. ओके. किंवा स्मॉल आर आहे, व्हाईट या ठिकाणी, किंवा आपण त्याला रिंकल्ड म्हणू शकतो. रिंकल्ड जो शेप आहे तो राऊंडच्या उपस्थितीमध्ये स्वतःला दाखवू शकत नाही. किंवा वाय हा ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर येलो कलरच्या उपस्थितीत स्वतःचा कलर दाखवू शकत नाही, म्हणजे स्वतःचा ट्रेट तो एक्सप्रेस करू शकत नाही. अशा प्रकारचे लक्षात ठेवा. जे स्मॉल अल्फाबेटमध्ये दर्शवतो आपण ते बहुतेक सगळे हे कोण आहेत? रिसेसिव्ह अलील्स आहेत. ठीक आहे. नंतर बघू व्हॉट इज फिनोटाईप. सो फिनोटाईप आपल्या जे काही डोळ्यांनी गुणधर्म दिसतात बघा, कोणत्याही सजीवाचे डोळ्याने दिसणारे गुणधर्म ज्याचं वर्णन आपण करू शकतो तो ॲक्च्युली फिनोटाईप असतो. रंगरूप वगैरे. ठीक आहे. थोडक्यात बघा, द एक्सटर्नल ॲपियरन्स म्हणजे बाह्य दिसणं, एखाद्याचं बाह्य स्वरूप असं म्हणू शकतो. एक्सटर्नल ॲपियरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, कोणत्याही सजीवाचं बाह्य स्वरूप आहे की नाही. फॉर एनी ट्रेट, कोणत्याही गुणधर्मासाठी त्याला म्हटलेलं आहे फिनोटाईप. सियर फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम. आता हाईट आपल्याला डोळ्याने दिसते की नाही, आपण काय म्हणणार आहे? एक तर तो टॉल आहे प्लॅन्ट किंवा डॉर्फ आहे, आपण डोळ्याने बघूनच सांगतो की नाही, म्हणून हा झाला फिनोटाईप. किंवा रेड कलर, व्हाईट कलर ऑफ द फ्लावर असं आपण म्हणतो, कारण ते रेड कलर किंवा पर्पल कलर, व्हाईट कलर आपल्याला डोळ्याने दिसतो, म्हणून याला म्हणायचं फिनोटाईप. ओके. नाव व्हॉट इज जिनोटाईप. सियर जिनोटाईपमध्ये जीन शब्द आलेला आहे, जीन्स जेन. ओके. सो जिनोटाईप इज जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे कोणते जीन्स त्याच्यामध्ये आहेत. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा जेनेटिक मेकअप, कोणत्या जीन्सनी त्या ठिकाणी तो गुणधर्म दाखवलेला आहे. सो जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू, च्या संबंधाने है ना, विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर टेक, विशिष्ट प्रकारच्या गुणधर्माच्या संबंधी. एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर आपण असं म्हणतो की नाही, पी टॉल प्लॅन्ट असं म्हटलं, टॉल प्लॅन्ट. आता टॉल हा फिनोटाईप झाला आहे की नाही. आता त्याला टॉलनेस दिसण्यासाठी कोणता जिनोटाईप आवश्यक आहे? ते दोन प्रकारचे जिनोटाईप टॉलनेस दाखवू शकतात बघा. कॅपिटल टी. आता नेहमी लक्षात घ्या, कोणताही गुणधर्म दाखवण्यासाठी आपण मगाशी बघितलं ना, द जीन्स दे ऑलवेज ऑकर इन पेअर्स इन द पेरेंट्स. पेअरमध्ये पाहिजे कोणताही गुणधर्म. एक जीन गुणधर्म दाखवू शकत नाही, दोन जीन्स पाहिजे, म्हणजे जोडी पाहिजे. लक्षात आलं. आता बघा, कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंट जीनची जोडी आहे की नाही, तर हे दोन डॉमिनंट जीन एकत्र आल्यामुळे ती वनस्पती उंच होईल, कारण कॅपिटल टी कशासाठी आहे? टॉलनेससाठी आहे. आणखीन एक जिनोटाईप आहे बघा, इथे बघा हे अलील्स आहेत ना, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, एक डॉमिनंट आलेले, एक रिसेसिव्ह आलेले. आता इथं कशी असेल वनस्पती? तुम्हाला असं वाटेल ही मध्यम उंचीची असेल, तर तसं नाही आहे. आता हा छोटा टी आहे ना, म्हणजे हा रिसेसिव्ह जीन आहे की नाही, रिसेसिव्ह आलेले, तर याला हा डॉमिनंट अलील सप्रेस करतो, याला मास्क करतो, त्याला झाकून टाकतो, आणि हा जो टी आहे हा स्वतः एक्सप्रेस होतो, म्हणजे इथं पण ती वनस्पती टॉलच होईल. इथे पण टॉल वनस्पती, इथे पण टॉल वनस्पती, दोन्ही डोळ्याने आपल्याला सारखे दिसतील, पण त्यांचा जिनोटाईप वेगळा आहे. हा प्युअर टॉल आहे, याला दोन्ही कॅपिटल म्हणजेच दोन्ही डॉमिनंट जीन मिळाले. ही वनस्पती प्युअर टॉल आहे, ही वनस्पती हायब्रिड टॉल आहे, कारण तिला एक डॉमिनंट जीन मिळालेला आहे किंवा डॉमिनंट अलील आहे आणि एक स्मॉल अलील आहे, परंतु हा स्वतःला एक्सप्रेस करतो आणि याला काय करतो? सप्रेस करतो. हा स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. हे दोन जिनोटाईप आपल्याला सांगता येतील
टॉल प्लॅन्टचे. लक्षात आलं. आणि जी बुटकी वनस्पती आहे 100% त्या वनस्पतीला दोन्हीही रिसेसिव्ह जीन मिळाले. आता दोन्ही डॉर्फनेससाठी आहे. यांना सप्रेस करणारा कॅपिटल टी तर नाही आहे. म्हणजे दोघं जण जे एकत्र आले ना आता दोन म्हणजे रिसेसिव्ह कंडिशनमध्ये नेहमी कशी कंडिशन आहे, होमोझायगस म्हणजे दोन्ही अलील सारखे है ना. सो दिस इज द डॉर्फनेस. सो डॉर्फनेससाठी स्मॉल टी हा जिनोटाईप आहे. ठीक आहे. नंतर पाहूया आपण होमोझायगस प्युअर. असं व्हॉट इज होमोझायगस? ॲन इंडिव्हिज्युअल पजेसिंग आयडेंटिकल अलील्स फॉर अ टेक. आता बघा कॅपिटल टी हे दोन्ही सारखे जीन्स आहेत की नाही टॉलनेससाठी. हा होमोझायगस कंडिशन. तुम्हाला माहिती होमो म्हणजे सारखे, स्मॉल टी इथं पण दोन्ही अलील सारखे. अशाला म्हणायचं होमोझायगस कंडिशन किंवा प्युअर. आता त्याच्या विरुद्ध हेटेरो म्हणजे डिफरंट अलील्स असले तर म्हणजेच हायब्रिड आहे. आता आपण वर बघितलं तसं ॲन इंडिव्हिज्युअल पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील्स फॉर अ ट्रेट. आता टॉलनेस हा ट्रेट घेतला, एक डॉमिनंट अलील आहे, एक रिसेसिव्ह अलील आहे म्हणजे कॉन्ट्रास्टिंग अलील झाले. ही कंडिशन झाली हेटेरोझायगस. ठीक आहे. आता प्युनेट स्क्वेअर मेथड किंवा चेकरबोर्ड मेथड आहे. तर या ठिकाणी बघा इट इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्शन करणे म्हणजे भाकीत करणे, भविष्यात काय होईल असं भाकीत करणे. कशाबद्दल? द प्रोजेनी. आता बघा प्रोजेनी म्हणजे पुढची पिढी किंवा त्याला वंशावळ म्हणतात. प्रोजेनी म्हणजे वंशावळ. या ठिकाणी बघा याची अधिक माहिती आपल्याला धड्याच्या पुढच्या भागांमध्ये कळेलच तुम्हाला. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा, प्युनेट स्क्वेअर मेथडची डेफिनेशन अशी आहे, इट इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट द प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. समजा दोन पॅरेंट्स आपण क्रॉस केल्यानंतर त्यांची जी पुढची पिढी तयार होईल ना, पुढचा वंश तयार होईल, पुढचं जनरेशन तयार होईल की नाही, तर ते जनरेशन कसं असेल, कोणत्या पॅरेंट्ससारखं असेल, त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म पुढे आपल्याला दिसतील, तर याच्या जे ठोकताळे आपण बांधतो की नाही त्याचा टेब्युलर फॉर्ममध्ये जर आपण ते दाखवलं, रिप्रेझेंट केलं ना, तर त्या टेबलला म्हणतात प्युनेट स्क्वेअर मेथड किंवा त्याला म्हणतात चेकरबोर्ड मेथड. ठीक आहे. तर आपण नंतर मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस शिकणार आहे ना, त्यावेळेस आणखीन तुम्हाला याचं मी एक्सप्लेन करून सांगेल. ओके. आता पुढचं आहे बघा होमोलॉगस क्रोमोझोम. आता मी सांगितलं तुम्हाला 11वीला पण आपण शिकलोय, पण पुन्हा एकदा आपण बघूया. मॉर्फोलॉजिकली म्हणजे बाह्य स्वरूपाच्या दृष्टीने, जेनेटिकली जनुकीय दृष्टीने आणि स्ट्रक्चरली म्हणजे रचनात्मक दृष्टीने, आयडेंटिकल म्हणजे एक समान क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल म्हणजे हॅव्हिंग 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. डिप्लॉइड सेल, आपलं प्रत्येक सजीवाचं शरीर हे डिप्लॉइड सेलने बनलेलं आहे. तर त्या सेलमध्ये जे एक समान असे गुणसूत्रे असतात, क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे असतात, त्यांना म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम्स. समजलं. सो होमोलॉगस क्रोमोझोम्स प्रेझेंट इन द डिप्लॉइड सेल, दे आर मॉर्फोलॉजिकली, स्ट्रक्चरली, जेनेटिकली आयडेंटिकल. ओके. लास्ट वन F1 जनरेशन, F2 जनरेशन असं लिहिलं जातं. तर F1 जनरेशन म्हणजेच फर्स्ट फिलियल जनरेशन, आणि हे जनरेशन कोणापासून तयार होतं? इट इज प्रोड्यूस फ्रॉम पॅरेंटल क्रॉस. जे मूळ पॅरेंट्स असतात ना ते ऑलवेज प्युअर कंडिशनमध्ये, मेल आणि फिमेल बोथ द पॅरेंट्स आर प्युअर, त्यांच्या क्रॉसमधून जी पहिली पिढी पुढची तयार होते ना, तर पहिल्या पिढीला म्हणतात F1 जनरेशन. आणि F1 जनरेशनची पुढची पिढी म्हणजे F2 जनरेशन, म्हणून त्याला म्हणायचं सेकंड फिलियल जनरेशन. तर F2च्या पुढची पिढी F3 असेल, F4 असेल, अशा प्रकारे. तर याला फिलियल शब्द लक्षात ठेवायचा. F हा फिलियल आहे, फर्स्ट फिलियल, सेकंड फिलियल, अशा प्रकारे. सो हिअर वी कंप्लीट सम ऑफ द इम्पॉर्टंट टर्म्स which are used in this chapter. Okay student, so in the next period we will see about the monohybrid cross and dihybrid cross. Okay, till then goodbye.